नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बाळाचे पाचवीचे पूजन कसे व केव्हा करावे. बाळाची पाचवी का करावी, पाचवी पूजनाचे महत्त्व, पूजन कसे करायचे, पाचवी पूजन संवाद, पारंपरिक ओवी, पूजन कसे करायचे, पाचवी पूजेची तयारी आणि पाचवी पूजेची विधी. आपल्या संस्कृतीमध्ये बाळाच्या पाचवीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. ही पूजा बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी केली जाते. पाचवीच्या पूजेमागील उद्देश बाळासाठी आरोग्य, दीर्घायुष्य आणि सौख्य यासाठी प्रार्थना करणे हाच असतो. पाचवी पूजन महत्त्व, बाळाच्या सर्व कल्याणासाठी प्रार्थना करणे. या पूजेमध्ये देवींचे आवाहन केले जाते, कारण बाळाच्या नशिबाचे लेखन करणारी ही पाचवी देवी मानली जाते. ही पूजा आपली संस्कृतीमधील परंपरा जपण्याचे काम करत असते, शिवाय ते पुढील पिढीला पोहोचवण्यासाठी पूरक ठरते. पाचव्या दिवशी बाळाचे आयुष्य आरोग्यदायक आणि सुरक्षित होण्यासाठी देवांकडून संरक्षण मागितले जाते. पूजन करण्यासाठी बाळाला नवीन कपडे घातले जातात. एका ठराविक जागी रांगोळी काढून पूजेची तयारी केली जाते. पाचवी देवीला साखर, खीर, गोड पदार्थ आणि फळे अर्पण केली जातात. कुटुंबातील सदस्य देवीची पूजा करतात. काही ठिकाणी बाळाच्या नावाने औपचारिक नामकरण सुद्धा केले जाते. बाळाची आई यावेळी देवीशी संवाद करते, म्हणजे मागणे मागते ते असे: देवी पाचवी, आमच्या बाळाच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन ये, त्याच्या आरोग्याची वरदान दे आणि त्याचं आयुष्य मंगलमय कर. तसेच कुटुंब प्रमुख आणि त्यांच्यासह सर्वजण मिळून बाळाच्या चांगल्या आयुष्याची मागणी मागतात. पारंपरिक ओवी. देवी आई पाचवी आली, बाळाचं सुख समृद्धीसाठी खीर फळे देवासाठी ठेवू, बाळाचं आयुष्य मंगलमय करू. पाचवी देवीचा आशीर्वाद घ्यावा, बाळाचं जीवन सुखदायक व्हावा. रांगोळीच्या रेषा रंगीत होती, घरात आनंदाची वाणी तयार होती. पूजन कसे करायचे. बाळाची पाचवी जर पाचव्या दिवशी करता आली नाही तर उशिरा सुद्धा करू शकतो. पाचवी पूजेची तयारी. पूजेचा दिवस आणि वेळ ठरवा. बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी सकाळी किंवा दुपारी पूजा केली जाते. उशीर झाला तर सूर्यास्ताच्या आधी करावीच लागते. साहित्याची यादी: हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार, खीर, गोड पदार्थ, साखर, दूध, फळे, वड्या, 5 प्रकारची फळे, 1 साडी किंवा वस्त्र, ओटीचे सामान. पाचवी पूजा विधी. घरात एक स्वच्छ जागा निवडा. रांगोळी काढून पूजेसाठी चौरंग ठेवा. त्यावर नागवेलीची पाने मांडून ठेवावीत. त्यावर सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक आणि 1 रुपयाचे नाणे ठेवून पूजा मांडावी. नंतर 5 फळे आणि फुले ठेवावीत. त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्या. तसेच 1 पेन आणि नवीन कोरी वही ठेवावी. दुसऱ्या बाजूला कलश मांडून कणकेचे 5 दिवे बनवून ते ठेवावे. चौरंगावर देवतांच्या प्रतिमा किंवा फोटो ठेवा किंवा रांगोळीच्या मदतीने चिन्ह काढा. फुले आणि हार अर्पण करा. खीर आणि फळांचा नैवेद्य दाखवा. पाचवी पूजेसाठी विधी. चौरंगाजवळ बाळाला ठेवावे. बाळाचे औक्षण करा. देवीचा आशीर्वाद मिळू दे असे म्हणत बाळासाठी चांगल्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करा. देवीला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटा. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. मनापासून धन्यवाद.